नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची काल एक जाहिरात आली आणि या जाहिरातीसाठी आपण अर्ज करू शकता का? तर या सर्वात मोठा प्रश्न आहे. तर माझ्या मित्रांनो एक लक्ष असू द्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी काही शैक्षणिक जे पात्रता आहेत ते सुद्धा मी इथं घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते विषय असणार आहे, आता जागा कोणत्या कास्टमध्ये किती आहेत आणि टोटल 1846 जागा हे सर्वांना कळून चुकलं. याच्यापेक्षा समोरचं काय ते मी इथं सांगेल आणि ते तुम्हाला एकदा ते पीडीएफ सुद्धा दाखवेल जेणेकरून तुमची तसल्ली होईल. जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, माझ्या मित्रांनो हे कास्ट वाईज एका 1846 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ओके गट क च विश्लेषण आहे. लिपिकाच्या जागा आहेत. लिपिकाचा फॉर्म भरत असताना तुम्हाला तिथं काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. म्हणजेच काय, उमेदवार मान्यता प्राप्त महामंडळाची माध्यमिक शालांत महापरीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी, तत्सम शाखांचा पदवीधर असावा. सगळ्यात पहिले एकच काम करायचं, फॉर्म भरण्याआधी मूळ जाहिरात जे आहे ते एकदा आणि 10दा व्यवस्थित वाचायचे, नंतर काय फॉर्म फिलअप करायचा. आपण तिथं बसू शकतो का? ठीक आहे. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व 100 गुणांची इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान कमीत कमी 30 दोन्ही इंग्रजीचे आणि मराठीचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. इतकं एक महत्वाचं लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त तुम्हाला या संदर्भात कुठल्याही अडचणी असेल तर तुम्ही माझ्या मित्रांनो मूळ जे नोटिफिकेशन असेल किंवा जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिला असेल ती तुम्ही विचारून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा विचारा. तर ही जसं की तुम्हाला माहिती आहे की एकूण आपल्याला 25-25 असे 100 प्रश्न, 25 चौका 100 200 गुणांसाठी असणार आहे. मराठीचे प्रश्न मराठीत असेल, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत असेल, सामान्य ज्ञानचे प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न मराठीत असेल. असे 100 मिनिटांचा पहा 100 मिनिटांचा 100 मिनिटाचा तुमचा पेपर असणार आहे. प्रत्येक विषयात 40% गुण घेणे आवश्यक आहे. तथापि एकूण गुणांची बेरीज 45% सुद्धा पाहिजे. म्हणजे प्रत्येक विषयात 25 चे 40% सुद्धा गुण घेणे गरजेचं आहे. तुम्हाला 10 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे कमीत कमी आणि एकूण 45% सुद्धा गुण पाहिजे. ही सुद्धा दोन महत्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल इंग्रजी आउट ऑफ काढतो, मराठी काढत नाही, तर ते जमणार नाही. परीक्षेसाठी 100 मिनिटांचा अवधी आहे. तरी सुद्धा उमेदवारास परीक्षा साधारणतः 160 मिनिट राहावे लागेल. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला आधीच पोहोचायचं असते. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला कळून चुकल्या असेल तर आता आपण काय जाहिरातीवरती जाऊया. फक्त प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते असं आहे 25 चौक 100, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि माझ्या मित्रांनो आपल्याला माहित आहे की 100 मिनिटासाठी असणार आहे. 25 प्रश्न बुद्धिमत्तेचे सुद्धा आहेत, सामान्य ज्ञानाचे आणि परीक्षा आयबीपीएस घेईल हे लक्षात ठेवा. ओके, आयबीपीएस परीक्षा घेणार आहे. आता आपण नेमकं ते पीडीएफ जे आहेत ते पीडीएफ वरती जाऊया आणि ते पीडीएफ पाहूया. हे आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचं पीडीएफ, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वेतन जे स्तर आहे आपला 25,500 रुपये बेस पे दिलेले आहेत. त्याचबरोबर एकूण ओके पूर्वीचे पदनाम लिपिक या खालील तक्त्यात 1846 पदे भरली जाणार आहे. कास्ट वाईज किती जागा आहे या साइड वरती जाहिरात अपलोड आहे. याचबरोबर काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉल करू शकता. याचबरोबर उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालील प्रमाणे आहेत. कसा तपशील आहेत? ओके, अनुसूचित जाती जमाती विजा भज भजड भजडक ओके, विमाप्र इमावा आर्थिक दुर्बल घटक, त्यानंतर शारीरिक जे आहेत शैक्षणिक मागासवर्गीय घटक, त्याचबरोबर काय इमावच्या सुद्धा इथं जागा दिलेल्या आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता का टोटल 1846 जागांची ही जाहिरात आहे. 1846 जागा, त्यापैकी ओपनच्या 506 जागा आहेत. ओके, एससीबीसीचे 185, ईडब्ल्यूएचचे 185, इमावच्या ओबीसीचे 452, विमाप्र 46 अशा प्रत्येक कास्ट अनुसूचित जाती जमाती या सर्व कास्टच्या तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये समांतर आरक्षणाची जी पदं भरले जाईल ती पाहू शकता तुम्ही. इथं महिलांना 30% दिलेलं आहे ऑलरेडी. माजी सैनिकांसाठी 15% दिलेले आहेत. प्रकल्पांसाठी माजी सैनिकांच्या सुद्धा 278 जागा हे लक्षात ठेवा. भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा प्रकल्पांसाठी सुद्धा 92 जागा आहेत. भूकंपासाठी 38 आहेत. खेळाडूसाठी सुद्धा 92 जागा आहेत आणि अंशकालीनसाठी सुद्धा 186 जागा इथं दिलेल्या आहेत. एक लक्ष ठेवा, कास्ट वाईज कुठं तुम्ही बसता हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इतकी सारी जाहिरात झाली. या जाहिरातीत तुम्ही पाहू शकता माझे मित्र 74 पदे काय आरक्षित होत आहेत. ओके,
18 पदे आरक्षित होत आहेत. म्हणजे कोणते? अनाथ मुलांसाठी, दिव्यांगांसाठी 74 पदे. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. तर माझ्या मित्रांनो, ही एक जाहिरात आहे BMCची, फुल तयारी करा. त्याचबरोबर याची लेखी परीक्षा होईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप होणार आहे. या संदर्भात कुठलीही अपडेट्स आल्यास नक्की आम्ही सर्वात पहिले आपल्याला शेअर करू. एकदा तुम्हाला फॉर्म भरण्याआधी एज्युकेशन क्वालिफिकेशन, वयोमर्यादा या सर्व गोष्टी काय फोकस करायच्या आणि त्यानंतर फिलअप करायचा आहे फॉर्म. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन अपडेट करता चॅनलला जुळून राहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.